नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिज कोर्स वर्ग 10वी अर्थात स्टँडर्ड 10th विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 सायन्स अँड टेक्नॉलॉजी भाग 2 ची कृतीपत्रिका क्रमांक 3. या आधीच्या वर्गामध्ये आपण कृतीपत्रिका 1 आणि 2 ह्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण पाहणार आहोत कृतीपत्रिका भाग 3. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश मीडियमचा सुद्धा समावेश केलेला आहे आणि मराठी मीडियमचा सुद्धा समावेश केलेला आहे. तर चला पाहूया कृतीपत्रिका भाग 3. यामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे समजून घेऊया. म्हणजे मागच्या वर्षी ज्या इयत्ता 9वीच्या पाठ क्रमांक 16 मध्ये आनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये जो पार्ट दिलेला आहे तो पार्ट त्यातल्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच पाठावर आधारित ही कृतीपत्रिका आहे. स्टँडर्ड 9चा चॅप्टर नंबर 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन. तर पहिली संकल्पना आहे गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, म्हणजेच जेनेटिक डिसऑर्डर ड्यू टू द क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. दुसरा आहे एकजनुकीय विकृती म्हणजे मोनोजेनेटिक डिसऑर्डर. नंतर आहे तंतुकणिकीय विकृती म्हणजे त्याला म्हटलेलं आहे मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. आणि बहुघटकीय विकृती म्हणजेच पॉलीजेनेटिक डिसऑर्डर असं त्याला म्हणता येईल. अशा पद्धतीचे हे 4 घटक आपल्याला आजच्या कृतीपत्रिकेमध्ये समजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे असलेल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेला चॅप्टर नंबर 16 इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी चॅप्टर नंबर 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन काढायचं आहे आणि मराठी माध्यमाच्या मुलांनी पाठ क्रमांक 16 आनुवंशिकता व परिवर्तन हा पाठ काढायचा आहे. त्यामध्ये आपल्याला दिसेल की ज्या ठिकाणी गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती हे वरच्याच पानावरती दाखवलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. या पाठामध्ये आपल्याकडे ह्या क्षमता विकसित व्हायला पाहिजेत. त्यातली पहिली क्षमता आहे गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे आनुवंशिक आजार निर्माण होतात ते तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. त्यानंतर दुसरी क्षमता आहे ठळक वैशिष्ट्यांमुळे दुभंगलेले ओठ कसे असतात, वर्णकहीनता कशी असते यांच्यासारखी शारीरिक व्यंगे आणि सिकल सेल ॲनिमिया आणि हिमोफिलियासारखे शरीरक्रियातील दोष ही आनुवंशिक विकृतीची उदाहरणे तुम्हाला ओळखता यायला पाहिजेत. तर पहा, आपण पाहणार आहोत आता गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील परिवर्तनामुळे जे आजार निर्माण होतात त्यांना आनुवंशिक विकृती असे म्हणतात. म्हणजे क्रोमोझोममध्ये जर काही बदल झाला, ॲबनॉर्मल चेंज झाला असेल किंवा एखाद्या जीनमध्ये जर म्युटेशन झालं असेल तर त्याच्यामुळे जे डिसीज निर्माण होतात त्याला म्हणत असतात हेरिडेटरी डिसऑर्डर ऑर जेनेटिक डिसऑर्डर, म्हणजेच आनुवंशिक विकृती असे त्याला म्हणतात. फॉर एक्झाम्पल अल्बिनिझम म्हणजेच वर्णकहीनता, टियर्ड लिप, दुभंगलेले ओठ. त्यानंतर टर्नर सिंड्रोम, सिकल सेल ॲनिमिया हे त्याचे एक्झाम्पल आहेत. माणसामध्ये 46 गुणसूत्रे ही 23 पेअरच्या स्वरूपात असतात. आपल्यामध्ये 46 गुणसूत्रे आहेत आणि त्यांच्या किती जोड्या असतील? 26 जोड्या असतात. या गुणसूत्रांच्या जोड्यांचा आकार म्हणजेच या क्रोमोझोमच्या पेअरची साईज आणि त्यांचा आकारमान यामध्ये व्हेरिएशन असते. आणि पुस्तकामध्ये पहा त्या अशा मोठ्या आकारापासून तर लहान आकारापर्यंत अशा त्या रचना केलेली आहे. या जोड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात. तर गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या अलिंगी गुणसूत्रांच्या असतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की 23 जोड्यांपैकी 22 जोड्या अलिंगी गुणसूत्रांच्या, म्हणजे त्याला म्हणायचं असते ऑटोझोम्स. त्या क्रोमोझोमला म्हणायचं असते ऑटोझोम्स. आणि उरलेली एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते, म्हणजेच तिला म्हणत असतात सेक्स क्रोमोझोम.
त्या जोडीला असते सेक्स क्रोमोझोम. स्त्रियांमध्ये ही गुणसूत्रे 44 + XX अशी आहेत, म्हणजे 44 अलिंगी गुणसूत्र आणि XX हे लिंग गुणसूत्र, म्हणून ते स्त्रियांमध्ये. आणि पुरुषांमध्ये कसे असतील 44 + XY म्हणजे 44 अलिंगी गुणसूत्र आणि XY हे लिंग गुणसूत्र असतात, अशी रचना दाखवलेली असते. आता आपल्याला पाहायचं आहे गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती. आता या क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे निर्माण झाल्या, त्याला गुणसूत्रांचं अपसामान्यता म्हटलेलं आहे. त्या 3 प्रकारच्या दाखवलेल्या आहेत. एक आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता, दुसरा आहे टर्नर सिंड्रोम ज्याच्यामध्ये 44 क्रोमोझोम आणि प्लस एकच एक्स क्रोमोझोम असतो, एक क्रोमोझोमचा तिथं लॉस झालेला आहे. आणि तिसरा आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम, म्हणजे 44 + XXY, इथं 44 + XX आणि एक Y शिल्लक दाखवलेला आहे. असं असल्यामुळे हा नवीन विकृती निर्माण होते. अशा 3 विकृती दाखवलेल्या आहेत, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम. तर आता आपल्याला पाहायचं आहे डाऊन सिंड्रोम कसा असतो. यावर आधारित प्रश्न आपल्या सराव करायच्या वेळेस विचारले जातील, म्हणून काळजीपूर्वक त्याकडे लक्ष द्या. तर पहा, पहिला आहे डाऊन सिंड्रोम. बाजूनं ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 46 + 1 अर्थात ट्रायसोमी. आपल्या याच्यामध्ये 46 गुणसूत्र असतात आणि एक शिल्लकचं आहे, म्हणून तिथं म्हटलेलं आहे ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम, म्हणजे 21व्या क्रोमोझोम्समध्ये एक गुणसूत्र शिल्लकचं आहे, एक क्रोमोझोम शिल्लकचं आहे. आता डाऊन सिंड्रोमची काय लक्षणे आहेत? डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू टू क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी. गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे हा आजार निर्माण होतो. दिस इज द फर्स्ट डिस्कवर्ड अँड डिस्क्राईब क्रोमोझोमल डिसऑर्डर इन ह्युमन बिंग. हा आपल्या मनुष्यामध्ये आढळलेला पहिला असा आजार आहे की ज्याच्यामध्ये गुणसूत्रांचं अपसामान्यता असते. दिस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम. या डिसऑर्डरमध्ये एकूण 47 क्रोमोझोम असतात. बाजूने दिलेलं जे चित्र आहे, अशा व्यक्तींमध्ये 47 क्रोमोझोम असतात. आणि हे चित्र पाहून आपल्याला कळलं पाहिजे की तो सिंड्रोम कोणता आहे. इट इज डिस्क्राइब्स ॲज द ट्रायसोमी ऑफ द 21st क्रोमोझोम. 21व्या क्रोमोझोमच्या पेअरमध्ये एक शिल्लकचा क्रोमोझोम येऊन तिथं 3 क्रोमोझोम पाहायला मिळतात, म्हणून त्याला ट्रायसोमी असं म्हणतात. इन्फंट विथ दिस डिसऑर्डर हॅव 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम विथ द पेअर 21st पेअर इन एव्हरी सेल ऑफ द बॉडी. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये 21व्या क्रोमोझोममध्ये एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आलेला असतो. आणि देअर फोर दे हॅव 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ 46. सामान्य व्यक्तीमध्ये आपण पाहिलं की तिथं 46 गुणसूत्रे असतात, परंतु अशा डाऊन सिंड्रोममध्ये 47 क्रोमोझोम पाहायला मिळतात. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम दिस डाऊन सिंड्रोम आर युजली मेंटली रिटार्डेड. अशी मुलं हे गतिमंदित्वाचे दाखवतात, मेंटली रिटार्डेड असतात. अँड हॅव अ शॉर्ट लाईफस्पॅन. त्यांचं आयुष्य थोडंसं असते, कमी असते. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. त्यांचं गतिमंदत्व हे मुख्य लक्षण आहे. आणि इतर सिम्प्टोम म्हणजे इतर लक्षणं काय आहेत, तर शॉर्ट हाईट, लहान दिसायला ठेंगणे असतात. शॉर्ट वाईड नेक, रुंद गळा असतो. फ्लॅट नोज, चपटं नाक असते. शॉर्ट फिंगर, त्यांचे हाताचे बोटं लहान असतात. स्कॅन्टी हेअर, चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यांचे हेअर स्कॅन्टी असतात, म्हणजेच काळेशार न नसता ते ग्रेइश कलरचे असतात. सिंगल होरिझॉन्टल क्रेज ऑन द पाम, त्यांच्या तळहातावर एकच रेषा असते. अँड लाईफस्पॅन एक्सपेक्टन्सी इज अबाउट 16 ते 20 वर्ष, 16 to 20 इयर्स एवढं त्यांचं आयुष्य असते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम कसा असतो, तर मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. आता तिथं ट्रायसोमी होती म्हणून 3 क्रोमोझोम होते, इथं मोनोसोमी म्हणजे मोनो याचा अर्थ आहे एक, म्हणून इथं एकच एक्स क्रोमोझोम पाहायला मिळतो.
As with autosome, abnormalities in sex chromosome also cause some disorder. ऑटोझोम म्हणजेच अलिंगी गुणसूत्रांच्या सोबतच जर लिंग गुणसूत्रांमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येत असेल तर त्याच्यामुळे टर्नर सिंड्रोमसारखे आजार होतात. टर्नर सिंड्रोम और 44+X अराइजेस ड्यू टू either inheritance of only one X chromosome from parent or due to inactivation of the gender related part of X chromosome. आता हा कसा होतो तर पॅरेंट्सकडून फक्त एकच एक्स क्रोमोझोम जर येत असेल, एकच एक्स गुणसूत्र जर येत असेल तर अशा वेळेस हा आजार होत असतो. किंवा एक्स क्रोमोझोमचा जेंडर म्हणजे लिंग निर्धारण करणारा घटक जर इनॅक्टिव्ह होत असेल, अकार्यक्षम राहत असेल त्या गुणसूत्राचा, तर त्यावेळेस हा टर्नर सिंड्रोम होत असतो. इन्स्टेड ऑफ नॉर्मल 44+XX condition, women suffering from Turner syndrome shows a 44+X condition. म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये टर्नर सिंड्रोम पाहायला मिळत असतो त्यांच्यामध्ये 44+XX अशी गुणसूत्र असतात. नॉर्मली 44+XX असे गुणसूत्र असतात, परंतु टर्नर सिंड्रोम असणाऱ्या स्त्रियांमध्ये फक्त 44+X असेच गुणसूत्र राहतो. सच वुमन आर स्टराईल, दॅट इज अनेबल टू हॅव चिल्ड्रेन ड्यू टू इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अशा स्त्रिया ह्या नवीन बाळाला जन्म देण्यासाठी अकार्यक्षम असतात. कशामुळे तर त्यांच्या प्रजननाच्या अवयवांची योग्य प्रकारे वाढ झाल्यामुळे, अंडाशयाची योग्य प्रकारे वाढ झाल्यामुळे. म्हणून दुसरी जो घटक पाहिला आपण तो आहे टर्नर सिंड्रोम. त्यानंतर तिसरा पाहायचा आहे क्लाइनफिल्टर सिंड्रोम, अर्थात 44+XXY 44+XXY. आपण पाहिलं की नॉर्मली आपल्या शरीरात 44 गुणसूत्र आणि +XX किंवा XY असा सेक्स क्रोमोझोम किंवा लिंग गुणसूत्र असतात, परंतु इथं 3 दाखवले, एक शिल्लकचा आलेला आहे. म्हणून अशा पद्धतीच्या घटकाला म्हणायचं असते क्लाइनफिल्टर सिंड्रोम. धिस डिसऑर्डर अरायझेस इन मेन ड्यू टू ॲबनॉर्मॅलिटीज इन सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोममध्ये असलेली ॲबनॉर्मॅलिटी आहे इथं दिलेली. XXY, XX ही नाही किंवा XY पण नाही, तर एक एक्स्ट्रा एक्स आला किंवा एक एक्स्ट्रा वाय तिथं आला, अशी ॲबनॉर्मॅलिटी झाली. इन दिस डिसऑर्डर मेन हॅव वन एक्स्ट्रा क्रोमोझोम. याच्यामध्ये XYच्या सोबतच एक पुन्हा एक्स आलेला आहे आणि हेन्स देअर क्रोमोझोमल कंडिशन बिकम्स 44+XXY. अशा कंडिशनमध्ये 44+XXY असं तिथं रचना झालेली आढळते. सच मेन आर सेक्शुअली स्टराईल. पुरुषांमध्ये ही घटना होते, पुरुषांमध्ये असा हा बदल होतो आणि ज्यांच्यामध्ये होतो ते हे स्टराईल असतात, म्हणजे त्यांना वंध्यत्व निर्माण होते. बिकॉज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आर नॉट वेल डेव्हलप. त्यांचे प्रजननाचे अवयव हे विकसित झालेले नसतात. त्यानंतर आपल्याला आता दुसरा घटक जो पाहायचा आहे तो आहे एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग, अर्थात मोनोजेनेटिक म्युटेशन. एकाच जीनमध्ये म्युटेशन होते आणि त्यामुळे जे आजार निर्माण होतात त्यांना म्हणायचं असते एकजनुकीय उत्परिवर्तन, अर्थात मोनोजेनेटिक म्युटेशनल डिसऑर्डर किंवा डिसीज. इथं पाहायचं आहे 2 घटक आहे याच्यामध्ये. एक आहे वर्णहीनता अर्थात अल्बिनिझम आणि दुसरा आहे दात्रपेशी पांडुरोग म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. आता त्यापैकी आपण पहिला पाहणार आहोत वर्णहीनता. पहा बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की अल्बिनिझम अर्थात कोड, त्याला म्हणायचं असते वर्णहीनता असलेला मुलाचं चित्र दाखवलेलं आहे.
ही एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे हा एक अनुवांशिक आजार आहे. अवर आईज, स्किन अँड हेअर हॅव कलर ड्यू टू ब्राऊन पिगमेंट मेलॅनिन. आपल्या शरीरामध्ये मेलॅनिनचं पिगमेंट असल्यामुळे आपले डोळे, त्वचा आणि केसांना एक विशिष्ट रंग असतो. परंतु अल्बिनिझम इन दिस डिसीज, या आजारामध्ये द बॉडी कॅन नॉट प्रोड्यूस मेलॅनिन. अशा व्यक्तीच्या शरीरामध्ये मेलॅनिनचं प्रोडक्शन होत नाही, मेलॅनिन नावाच्या वर्णकाचं तिथं उत्पादन होत नाही, तो तयार होत नाही. त्यामुळे द स्किन बिकम पेल्स, त्यांची स्किन ही रंगहीन बनते. हेअर आर व्हाईट, त्यांचे केसही पांढरे दिसतात. अँड आईज आर युजली पिंक, त्यांचे डोळे हे गुलाबी सारखे दिसतात, गुलाबी कलरचे दिसतात. कशामुळे? ड्यू टू अब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट, मेलॅनिन नावाचा रंग तिथं, वर्णक तिथं नसल्यामुळे. इन द रेटिना अँड स्क्लेरा, डोळ्यांच्या रेटिनामध्ये आणि स्क्लेरामध्ये तो मेलॅनिन नावाचा पिगमेंट नसल्यामुळे त्यांचे डोळे हे पिंक दिसतात. अशा पद्धतीचा हा जो आजार आहे त्याला म्हणतात अल्बिनिझम. आता दुसरा जो आजार आहे तो आजारसुद्धा एकाच जीनमध्ये होणाऱ्या बदलामुळे दिसतो. अल्बिनिझममध्ये एकच जीनचा अंतर्भाव होता. तसाच दुसरा आजार आहे सिकल सेल ॲनिमिया, याच्यामध्ये सुद्धा एकाच जीनमध्ये बदल होतो. म्हणून सिकल सेल ॲनिमिया हा दुसरा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, सिकल सेल ॲनिमियामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये पहा काय होत आहे. इन दिस कंडिशन क्लम्पिंग अँड thereby destruction of erythrocyte occurs most often. आपल्या शरीरामधल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत, ज्या ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करतात, त्यांची क्लम्प होतात, एका जागी बनतात आणि डिस्ट्रक्ट होतात, म्हणजे त्या नाश पावतात, वारंवार नाश पावतात आणि त्यांची संख्या खूप कमी व्हायला लागते. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ण होऊ शकत नाही. ॲज अ रिझल्ट ब्लड व्हेसल आर ऑब्स्ट्रक्टेड, ब्लड व्हेसल ह्या ऑब्स्ट्रक्ट होतात, म्हणजेच आकुंचनसारखे दिसतात, त्यांच्यामध्ये त्यांची संख्या कमी असते रेड ब्लड सेलची. अँड द सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्रेन, लंग्स, किडनी म्हणजेच रक्ताभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुसे आणि किडनी अर्थात मूत्रपिंड आर डॅमेज, त्यांना व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे ते डॅमेज होतात. सिकल सेल ॲनिमिया इज अ हेरिडिटरी डिसीज, हा सुद्धा एक अनुवांशिक आजार आहे. सिकल सेल ॲनिमिया हा अनुवांशिक आजार आहे. इट्स ऑकर ड्यू टू चेंज इन जीन ड्युरिंग कन्सेप्शन, जीनमध्ये बदल झाल्यामुळे, जनुकामध्ये बदल झाल्यामुळे हा आजार आढळतो. इफ द फादर अँड मदर आर बोथ अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया, जर का वडिलांना आणि आईला दोघांनाही हा आजार असेल, किंवा इफ दे आर कॅरियर ऑफ दिस डिसऑर्डर, त्यांना हा आजाराचे लक्षणं नसतील परंतु ते त्यांच्या वंशाकडून, पूर्वीच्या पालकांकडून जर तो आजार वाहून आणत असतील, तेव्हा देअर ऑफस्प्रिंग आर लाईकली टू सफर फ्रॉम दिस डिसीज, तेव्हा अशा आईवडिलांच्या मुलांना हा आजार होतो. आणि म्हणून मॅरेज बिटवीन द पर्सन हू आर कॅरियर्स ऑर सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड बी अवॉइडेड. म्हणून ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे अशा व्यक्तींचे लग्न करू नये, किंवा ज्या व्यक्ती सिकल सेल ॲनिमियाचा आजार त्यांच्या पूर्वीच्या पालकांकडून वाहून आणणाऱ्या आहेत, त्यांच्यामध्ये, त्या दोघांमध्ये लग्न करायला नको. देअर आर 2 टाईप्स ऑफ पर्सन अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया. इथं 2 प्रकारचे पर्सन दाखवलेले आहेत सिकल सेल ॲनिमियाचे. सिकल सेल ॲनिमिया कॅरियर, म्हणजे याला लक्षणं नसतात परंतु त्याच्या गुणसूत्रांमध्ये, त्याच्या क्रोमोझोममध्ये तो बदल झालेला आपल्याला दिसू शकतो. त्याच्या पॅरेंट्सला तो आजार असतो परंतु याला त्याचे लक्षणं नसतात, परंतु त्याच्या जीनमध्ये तो बदल झालेला असल्यामुळे हा त्या आजाराचा वाहक बनतो, कॅरियर बनतो.
अशी एक व्यक्ती असते. आणि दुसरी व्यक्ती सांगितलेली आहे सफरर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. दुसरी व्यक्ती अशी आहे की जिला सिकल सेल ॲनिमियाचा आजार हा झालेला आहे. काय लक्षणं असतात अशा सिकल सेल ॲनिमियाचे, म्हणजे सिम्पटोम्स काय असतात सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटोम्स पहा. स्वेलिंग ऑफ हँड अँड लेग्स, अशा व्यक्तीचे हातपाय सुजलेले असतात. पेन इन जॉईंट्स, त्याच्या सांध्यांमध्ये वेदना होत असतात. सेव्हर जनरल बॉडी ॲक, त्याचं अंग सारखं ठणकत असते, दुखत असते. फ्रिक्वेंट कोल्ड अँड कफ, त्याला सर्दी आणि खोकला राहतो. कॉन्स्टंट लो ग्रेड फीवर, त्याला ताप असतो. एक्झॉशन, पेल फेस अँड लो हिमोग्लोबिन कंटेंट, त्याच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे अत्यंत कमी असते. अशा पद्धतीनं आपण अल्बिनिझम आणि सिकल सेल ॲनिमिया हे दोन घटक इथं पाहिलेले आहेत की ज्यांच्यावर हे एका जनुकामध्ये झालेल्या बदलामुळे तयार झालेले आहेत. त्यानंतर पुढच्या दोन विकृती इथं दाखवलेल्या आहेत. एक आहे तंतुकणकीय विकृती, म्हणजे सेल पेशीमध्ये असणारा जो मायटोकॉन्ड्रिया असतो त्यामुळे होणारी तंतुकणकीय विकृती. आणि दुसरा आहे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. जसं एका जीनमुळे जर बदल होत असेल, एकाच जीनमुळे, तर वर्णहीनता किंवा सिकल सेल ॲनिमिया होतो. एकापेक्षा जास्त जीनमध्ये बदल होत असेल तर अशा वेळेस अनेक आजार निर्माण होतात, त्याला म्हणायचं असते बहुजनुकीय उत्परिवर्तन. तर आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तंतुकणकीय विकृती. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर. मायटोकॉन्ड्रियल DNA मे ऑल्सो बिकम डिफेक्टिव्ह ड्यू टू म्युटेशन. जसं आपल्या पेशीमध्ये DNA असतो, पेशीच्या केंद्रकात DNA असतो, तसाच पेशीमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया असतो, त्याला तंतुकणिका म्हणतात. त्या तंतुकणिकेमध्ये सुद्धा एक DNA असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्परिवर्तन म्हणजे बदल, म्युटेशन होऊ शकते. ड्युरिंग फर्टिलायझेशन मायटोकॉन्ड्रिया आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द एग सेल अलोन. ज्यावेळेस गर्भधारणा होते त्यावेळेस फक्त अंडपेशीकडूनच मायटोकॉन्ड्रिया हा येत असतो, म्हणजेच हा आईच्या अंडपेशीकडूनच येणारा घटक आहे पेशीतला तंतुकणिका. हेन्स मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आर इनहेरिटेड फ्रॉम द मदर्स ओनली. आणि म्हणून जर का आईला तो आजार असेल तर तो आजार फक्त आईकडूनच बाळाला होत असतो. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर कोणते आहेत, त्यांचे दोघांचे नाव पुढे दिलेले आहेत. लेबर हेरिडेटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी हे त्या आजाराचं नाव आहे. लेबर हेरिडेटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी इज ॲन एक्झाम्पल ऑफ मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर, हे त्या आजाराचं नाव आहे. त्यानंतर दुसरा आजार आहे डिसऑर्डर ड्यू टू म्युटेशन इन मल्टिपल जीन, पॉलिजेनिक डिसऑर्डर, म्हणजे बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती. हा चौथ्या क्रमांकाचा प्रकार आपल्याला इथं पाहायचा आहे. समटाईम डिसऑर्डर अरायझेस ड्यू टू म्युटेशन इन वन ऑर मोर जीन. अनेकदा एकापेक्षा अधिक जनुकांमध्ये बदल होतो, म्युटेशन होत असते. इन मोस्ट सच डिसऑर्डर देअर सेव्हरिटी इन्क्रीजेस ड्यू टू इफेक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर ऑन फोयटस. जेव्हा गर्भधारणा झालेली असते त्यावेळेस पर्यावरणातील बदलांमुळे, गर्भाच्या आजूबाजूने जे पर्यावरण असते त्याच्यातील बदलांमुळे त्याच्यावर गर्भावरती अनेक प्रकारचे डिसऑर्डर झालेल्या पाहायला मिळतात. कॉमन एक्झाम्पल ऑफ सच डिसऑर्डर, म्हणजे अशा विकृतीचे उदाहरणे आहेत की क्लेफ्ट लिप, ज्याचा ओठ चिरलेला असतो. क्लेफ्ट पॅलेट, ज्याची टाळू दुभंगलेली असते. कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक, ज्याचं पोट आखूड झालेलं असते. स्पायनल बायफिडा, म्हणजे त्याच्या स्पायनल कॉर्डमध्ये, पाठीच्या मणक्यांमध्ये डिफेक्ट, विकृती आलेली असते. अशा पद्धतीचे आजार पाहायला मिळतात. बिसाइड डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसऑर्डर, अस्थमा, ओबेसिटी आर ऑल्सो पॉलिजेनिक डिसऑर्डर. यासोबतच कधीकधी जर अशा अनेक जीनमध्ये जर बदल झाले तर मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा
हृदयविकारासारखे, दमासारखे आजार तिथं उद्भवतात. पॉलिजेनिक डिसऑर्डर डू नॉट स्ट्रिक्टली फॉलो द मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. आपण जे मागे मेंडेलचं तत्त्व पाहिलं होतं की कसे जीन एका पॅरेंट्सकडून दुसऱ्या पॅरेंट्सकडे जाऊ शकतात, तो मेंडेलचा सिद्धांत इथं पॉलिजेनिक डिसऑर्डरमध्ये पाळल्या जात नाही. दीज डिसऑर्डर अरायजेस फ्रॉम कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन बिटवीन एन्व्हायरमेंट. गर्भाच्या आजूबाजूने असणाऱ्या पर्यावरण तसेच जन्म झाल्यानंतरची लाईफस्टाईल आणि डिफेक्ट इन सेव्हरल जीन, अनेक जीनमध्ये झालेले बदल, या सगळ्यांचा आंतरक्रिया कॉम्प्लेक्स इंटरॅक्शनमुळे वरील आजार उद्भवतात. अशा पद्धतीनं आजच्या या कृतीपत्रिका 3मध्ये आपण गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती, त्या 3 विकृती पाहिल्या. त्यानंतर एकजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे 2 रोग पाहिले, एक तंतुकणुकीय विकृती पाहिली आणि बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती आपण पाहिल्या. त्यानंतर या कृतीपत्रिकेवरील सराव तुम्हाला लगेच सोडवायचा आहे. तिसऱ्या दिवशीचा सराव तिसऱ्या दिवशी सोडवायचा आहे. याकरिता आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत की विज्ञान विषयाकरिता वेगळी छोटीशी नोटबुक तयार करायची आणि ती तुम्हाला ठेवायची आहे. त्या तुम्हाला गुणदान केला जाईल, त्याचे मार्क राहतील. म्हणून खाली दिलेल्या सरावातील प्रश्नांकडे आपण आता वळूया. यासंबंधीचा मार्गदर्शनपर व्हिडिओ स्वतंत्रपणे वेगळा करण्यात येईल. सरावावरील मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये देण्यात येतील. आता फक्त आपण प्रश्नांचं अवलोकन करणार आहोत. सहसंबंध लिहा. जर का ए दाखवलेला आहे 44+X जर टर्नर सिंड्रोम असेल तर 44+XXY हा कोणता सिंड्रोम असेल हे तुम्हाला लिहायचं आहे. हिमोफिलिया हा जर एकजनुकीय विकृती असेल तर मग तंतुकणिकीय विकृतीच्या आजाराचं नाव इथं लिहायचं आहे. एकजनुकीय विकृतीचा आजार आहे हिमोफिलिया, तर तंतुकणिकीय विकृतीच्या आजाराचं नाव काय हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. खालील चित्र पाहून अनुवांशिक विकृतीची नावे लिहा. आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये 2ही प्रकारची चित्र तुम्हाला दाखवलेली आहे. 1 क्रमांकाचं आणि 2 क्रमांकाचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. ती कोणती विकृती आहे, कोणती डिसऑर्डर आहे ते तिथं लिहायचं आहे. मात्र तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे असा चित्र आपल्या पुस्तकात दिलेलं नाही, परंतु आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे की त्या बाळाचा ओठ फाटलेला आहे. म्हणून तो ओठ कोणता आहे हे आपण आताच शिकलो, त्याचं नाव तुम्हाला तिथं लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. या आकृतीत बाधित व्यक्तीला कोणता अनुवांशिक आजार झाला आहे? बाजूने जी डायग्राम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला कोणता हेरिडिटरी डिसीज झालेला आहे ते कसं ओळखाल आणि त्या विकृतीचं नाव काय हे तुम्हाला लिहायचं आहे. सांगा पाहू. प्रश्न क्रमांक 4 मध्ये राजला रात्र झाली की दिसत नाही, चालताना अडखळतो, घराबाहेर पडू शकत नाही, तर त्याला कोणता अनुवांशिक आजार झाला आहे? इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्वतंत्रपणे इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलेले प्रश्न टाकणार आहोत. आपल्या व्हॉट्सअपवरती ते मिळतील. राजला रात्र झाली की दिसत नाही म्हणजे ड्युरिंग द नाईट ही कॅन नॉट बी. सी. चालताना अडखळतो म्हणजे ही कॅन नॉट बी वॉक प्रॉपरली ड्युरिंग द नाईट, तर त्याला कोणता अनुवांशिक डिसीज झालेला आहे हे तुम्हाला पाठ्यपुस्तक पाहून आज जेवढं शिकवलं त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसेल, ते तुम्हाला तिथून इथं लिहायचं आहे. आणि सार्वजनिक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात सिकलची निदानासाठी असणारी टेस्ट कोणती? म्हणजे विच टेस्ट परफॉर्म फॉर द डायग्नोसिस ऑफ सिकल सेल इन नॅशनल हेल्थ मिशन इन द ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स. ती टेस्ट कोणती आहे तिचं नाव इथं लिहायचं आहे. पुस्तकामध्ये तिचं नाव दिलेलं आहे. या प्रश्नांवरती आणखी मार्गदर्शनपर व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या शिक्षकांना आणि पालकांना जरूर दाखवा. हा व्हिडिओ जरूर त्यांना शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.